नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे ब्लाऊज पीसपासून पर्स तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, चला तर आपण पर्स तयार करूया। हा पहा, हा असा ब्लाऊज पीस आहे। याच ब्लाऊज पीसपासून मी खूप छान अशा दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेला आहे। त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पहा। हे पहा, ही अशी याची किनार आहे। या किनारीलाच आपण येथे चेन बसवणार आहोत व खूप छान अशी पर्स तयार करणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आपण पर्स तयार करूया। हे पहा, हे मी अर्धा ब्लाऊज पीस घेतलेला आहे व अर्ध्या ब्लाऊज पीसचा वापर करून खूप छान असे तोरण तयार केलेलं आहे। तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा, म्हणजे तुम्हाला ते तोरण पाहायला भेटेल। तुम्हाला सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील। हे पहा, हे आपण असा येथे मटका आकार कट करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे व नंतर तो कट करून घ्यायचा आहे। हे ब्लाऊज पीस हा थोडासा पातळ आहे, त्यामुळे आपण याला इथे अस्तर घेऊन टीप देऊन घेणार आहोत। अस्तर याला बसवणार आहोत। या पर्सला आपल्याला एक चेन आणि अस्तर लागणार आहे। तुम्ही अस्तर येथे दुसऱ्या ब्लाऊज पीसचे वापरू शकता किंवा ह्या ब्लाऊज पीसचेही वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अस्तर वापरू शकता। तुमच्याकडं जर पातळ ब्लाऊज पीस असेल त्याचा अस्तर वापरलं तरीही चालणार आहे, किंवा प्लेन ब्लाऊज पीसपासून सुद्धा तुम्ही लेस वापरून खूप छान अशी पर्स तयार करू शकता। हे पहा, हा असा आकार आपण कट करून घ्यायचा आहे। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर अशी पर्स कशी तयार करायची हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। हे पहा, हा आपला मटका आकार खूप छान असा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता असा आकार। आता याचंच आपण हे जे अस्तर आहे, या अस्तरमध्ये आपण 2 असे आकार कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 बाजूला आपल्याला 2 अस्तर लावता येतील व आपण याला फक्त चेनचा वापर करून घेणार आहोत आणि चेन याला आपण बसवणार आहोत व खूप छान असा बंद बसवून आपण ही पर्स तयार करायची आहे। आपण यामध्ये मेकअपचे साहित्य, पैसे तुम्हाला हवे त्या कामासाठी पर्स वापरू शकता। हे पहा, हे असे 2 तुकडे आपण घेतलेले आहेत व आता आपण 2 अस्तरचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत, याचा वापर करायचा आहे। हे पहा, हे असे 4 तुकडे आपले झालेले आहेत। आपण आता इथे एक पट्टी कट करून घेणार आहोत। ती पट्टी आपण पर्सला चेन बसवल्यानंतर बसवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील। हे पहा, हे असे आपण पट्टी येथे कट करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा खूप सुंदर व सोप्या पद्धतीने पर्स कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हे असे मी पट्टी कट करून घेतलेली आहे व तुम्ही आता ही पट्टी बसवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बसवू शकता। याचं काही माप नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बसवा ती, किंवा फक्त चेन बसून सुद्धा ही पर्स खूप छान अशी दिसते। चला तर आपण पर्स शिवूया। आपण आता दोन्ही तुकडे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत व त्याच्यावरती अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे। अस्तर आतील बाजूला ठेवायचं व कापड वरच्या बाजूला ठेवायचं। यामध्ये आपण उलटसुलट काही करणार नाही आहे, कारण की याला आतल्या बाजूने आपण टिप घेऊन नंतर पर्स चेन बसवल्यानंतर पर्स उलटसुलट करणार आहे, त्यामुळे सरळ कापड ठेवूनच त्याच्या खाली अस्तर ठेवायचं आहे व याला व्यवस्थित अशी टिप द्यायची आहे। असेच आपण हे दोन्ही तुकडे शिवून घ्यायचे आहेत व साईडचं जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही पर्स तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहेत। मण्यांचे तोरण, लोकरीचे तोरण, जुन्या बांगड्यांपासून तोरण, कवड्यांचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, असे वेगवेगळे तोरण मी तयार केलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। आवडले तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते, व चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करा। हे पहा, हे असे आपण दुसराही तुकडा शिवून घ्यायचा आहे। आपण हे 2 मटका आकार कट केलेले आहेत, हे दोन्ही आकार आपण व्यवस्थित असे शिवून घेऊया। हे जे जास्तीचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। असं आपण दोन्ही तुकड्यांचं कट करायचं आहे व याला आपण चेन बसवून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला
ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा. हे पहा, आपण सरळ तुकड्यावरती उलटी चेन ठेवलेली आहे. आता आपण हा तुकडा येथे उलटा ठेवायचा आहे. हे पहा, या बाजूला असा व त्यावरती चेन शिवून घ्यायची आहे. म्हणजे आपण येथे डबल टिप देऊ शकता. तुम्हाला जर प्लेन या कापडावरती लेस बसवायची असेल तर तुम्ही ती लेस बसवू शकता. हे पहा, आपली चेन बसून झालेली आहे. आता आपण याला साईडने टिप देऊन घ्यायची आहे. ही चेन आपण थोडीशी पुढं ओढून घ्यायची आहे व याला टिपा द्यायच्या आहेत. याला डबल टिप देऊन घ्यायची. मैत्रिणींनो, रुखवताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल, त्याचबरोबर दरवाजासाठी तोरण, औक्षण सुपारी, सप्तपदी सुपारी असे वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या आपण तयार केलेल्या आहेत. रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूही आपण तयार केलेल्या आहेत. त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, हे आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, आपण ही चेन अशी बसवलेली आहे. ही आपली पर्स तयार झालेली आहे. आपण हिला बंद बसवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला हा पाऊच धरताना व्यवस्थित असा धरता येईल. तुम्ही तुमच्या साडीच्या कापडाचे म्हणजेच ब्लाऊज पीसच्या कापडाचे अशी पर्स जर शिवली, याच्यापेक्षा थोडी छोटी, तरीही तुम्हाला साडीवरती मॅचिंग अशी पर्स वापरता येईल. ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं, त्याचाच वापर करून अशी पर्स शिवा व त्याला लेसनी व थोडे कुंदनमणी याचा वापर करून डिझाईन केली तर ही आपली पर्स खूप छान अशी होते. हे पहा, हे असे मी दोन बाजूला दोन बंद शिवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व ही अशी आपली पर्स मी तयार करून घेतलेली आहे. आपण यामध्ये आपले मेकअपचे बरेचसे साहित्य ठेवू शकतो. तुम्ही ही पर्स लग्न समारंभामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुम्ही हा जो बंद आहे याला लेस वगैरे सुद्धा शिवू शकता किंवा तुमच्याकडे किनार शिल्लक असेल तर किनारीचा जरी तुम्ही बंद केला तरीही चालणार आहे. हे पहा, आपण येथे थोडेसे यामध्ये साहित्य ठेवूया. यामध्ये बरेचसे साहित्य बसते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साहित्य ठेवू शकता. हे पहा, एवढे साहित्य ठेवूनसुद्धा आपली पर्स भरपूर रिकामी आहे. यामध्ये आपले मेकअपचे साहित्य आरामात बसून जाते. आपले पैसे वगैरे लग्न समारंभामध्ये वापरण्यासाठी खूप छान अशी पर्स मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे. मैत्रिणींनो, आजचा हा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.